पण लोक अनेक वेळा असं दिसतं की प्रॉफिट झाला की लवकर एक्झिट होतात, लॉसेस झाले की ते त्या स्टॉक बरोबर लग्न करून घेतात आणि समाजात सांगतात की आय एम अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. नोकरी धंदा व्यवसाय ते करत असतात आणि तिथे त्यांचं धोरण हे असतं की मी इथे 8-10 तास 15 तास दिवसाला काम करतो, खूप मेहनत करतो आणि मग एवढेसे पैसे मिळतात. तर स्टॉक मार्केटमध्ये तर काहीच मेहनत करायची नाही. इकडे टाकला स्टॉक की जाईल वर, सगळंच ऑटोमॅटिक होतं आणि इकडे खूप मेहनत करावी लागते. या आशेपोटी बहुतांश लोक मार्केटमध्ये येतात की मेहनत न करता मला पैसे मिळतात. मी मार्केट बघत नाही, मी मार्केटवर गेलं तरी गुंतवतो, मार्केट खाली गेलं तरी गुंतवतो, कारण माझा थिंकिंगच लॉंग टर्म आहे. मला उद्या काहीच नको आहे, मला 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी ते पिक्चर माझं क्लिअर आहे. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. अनसीन मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये मी मयूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टचा विषय जरा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पहा ना, लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की मानवाच्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण या सगळ्या गरजा एकत्र साध्य करण्यासाठी एक महत्वाची गरज, ती म्हणजे पैसा. आजच्या काळामध्ये या पैशांची नीट समायोजन करणे, नियोजन लावणे, त्यांची व्यवस्थित गुंतवणूक करणे हा वर्किंग क्लास लोकांमध्ये एक अत्यंत ज्वलंत आणि स्पर्धेचा विषय. तर आज याच विषयाला वाचा फोडण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत समीर माचवे सर, ज्यांना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटच्या फील्डमध्ये तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे. फिनदास्ट फायनान्शियली बिंदास नावाची त्यांची एक फर्म आहे, त्यांचे ते संचालक आहेत. शिवाय 2000 क्लायंट्सचे 200 करोड रुपये ते सध्या नियोजन करत आहेत आणि 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच नावाचे त्यांचं एक पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे, जे तुम्हाला Amazon वरती सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल. तर नमस्कार सर, मी अनसीन मराठीच्या वतीने, आमच्या सबस्क्रायबर्सच्या वतीने तुमचं स्वागत करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचे धन्यवाद देतो अनसीन मराठीच्या टीमचे की तुम्ही मला इथे बोलवलं आणि हा एक खूप महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती चर्चा करायला. आय एम रिअली प्रिव्हिलेज्ड. येस सर, डेफिनेटली. आता ही जी चर्चा होणार आहे ही खरंच खूप खूप मदतगार असेल आपल्या सबस्क्रायबर्ससाठी. तर सर, या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण कसं केलं? काय होती ती एक शॉर्ट स्टोरी? ओके. सो असं काही ठरवून याच्यात पदार्पण केलं नाही. मी माझं मूळ शिक्षण इंजिनिअरिंगचं झालंय. पुण्यातच मी COEP मध्ये शिकत होतो आणि कुठून तरी मला त्या काळी साधारण 92 ला मी पासआउट झालो. सो 88 to 92 मी तिकडे होतो आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचायची मला सवय लागली कुठून तरी. आय डोंट नो, त्यावेळेस काही कळायचं नाही. पण मी मात्र 3-4 तास तो अख्खा पेपर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचून काढायचो आणि अनेकदा माझे रूम पार्टनर्स मला हसायचे की तू हे वाचतोय, हे तुला कळतंय तरी का? तर मी नाही म्हणायचो आणि दॅट इज हाऊ ऍक्च्युअली इट स्टार्टेड. आणि कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फायनान्स घुसत गेलं आणि मग नंतर खूप सारं त्या विषयावर वाचन झालं आणि मग इव्हेंच्युअली आय व्हेंचर्ड इन टू दिस ऍज अ बिझनेस. सो मूळ सुरुवात वाचनातून झाली अशी मी म्हणेन. ओके. या वाचनाच्या ऍसेट शिवाय कोणतं इतर फायनान्शियल ऍसेट होतं का तुमच्याकडे या क्षेत्रात पदार्पण करताना? नाही, काहीच नाही. काहीच नाही. नो, आय हॅड नो बॅकग्राऊंड. जन्म मध्यमवर्गीय मी किंवा असं मी म्हणेन लोअर मिडल क्लास मध्ये झालेला. आई वडील दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट आणि नॉट मच मनी, म्हणजे पूर्ण घर भाड्याने घ्यायची पण परिस्थिती नव्हती. अर्ध घर भाड्याने घेतलं होतं. मालक पुढे राहायचे, मागच्या 2 खोल्यात आम्ही राहायचो. दॅट वॉज दी ओरिजिनल फायनान्शियल बॅकग्राऊंड इन माय फॅमिली आणि दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. सो देयर वॉज नो मनी कॉन्व्हर्सेशन, असं काहीच नव्हतं घरात की खूप सुबत्ता आहे किंवा सुबत्ता कशाला म्हणतात हे पण माहित नव्हतं त्यावेळेस. इनफॅक्ट अशा अशाश्वत क्षेत्रामध्ये येताना तुमच्या पालकांची काय रिॲक्शन होती? ऑनेस्टली स्पीकिंग काही प्रमाणात ते वर सरप्राईज्ड की हा काय करतोय बा असं. पण समहाऊ माझ्या आईवडिलांचा थोडा स्वभाव असा आहे की ते फार याबाबत डिसिजन मेकिंग त्यांचं नव्हतं. तुला जे करायचंय ते तू कर, ते स्वातंत्र्य होतं, फक्त आम्हाला येऊन त्रास देऊ नको, अशी त्यांची भूमिका होती. सो ते फावलं मला, असं मी म्हणेन. ओके. तर आज जर का कोणाला या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचं असेल तर शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या त्यांची काय तयारी असेल? ओके. सो गुंतवणुकीच्या क्षेत्रात आज खूप सारे कोर्सेस आहेत, त्याच्यातनं लोक निश्चितच करू शकतात. बेसिक
कोर्स जो लोक करतात इज लाईक MBA फायनान्स, पण फक्त तेवढं करून उपयोग नाही, पुढे बरेच कोर्सेस करायला पाहिजेत. जर तुम्हाला प्रॉडक्ट सेलिंग मध्ये यायचं असेल लाईक म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स, मग त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत सेबीच्या, त्या देणं आवश्यक आहे. पण मुळात मी हे सांगेन की या क्षेत्रात जर यायचं असेल तर एक सेवाभाव ठेवला पाहिजे. नुसतं प्रॉडक्ट सेलिंग साठी येत असाल तर यू विल बर्न आउट इव्हेंच्युअली. तर तुम्हाला कोणाला तरी श्रीमंत करायचंय आणि तो माणूस श्रीमंत झाल्यावर मग मला श्रीमंत करायचंय स्वतःला, अशी भूमिका ज्यांची आहे तेच या क्षेत्रात टिकू शकतात. तुम्ही जर म्हणले की आधी मी श्रीमंत होईल मग माझ्या क्लायंटचं काय होईल ते पाहिजे, तर यू विल पेरिश. सो मी असं म्हणेन की त्या मानसिकतेच्या लोकांनीच या क्षेत्रात यावं, नाहीतर मग अवघड आहे. परमार्थ करायचं, हा म्हणजे परमार्थातून स्वार्थ असं असेल तरच टिकाल, नाहीतर स्वार्थातून परमार्थ म्हणलं तर अवघड आहे. आता फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं नाव घेतल्या घेतल्या एक सामान्य माणसाला पहिली भीती असते लॉसेसची. बरोबर. साहजिकरित्या तुमच्याही नशिबी हे लॉसेस कधी ना कधी आलेही असतील, तर ते काय होते आणि कसं त्यांना टॅकल केलं तुम्ही? ओके, सो सामान्य माणसासाठी रिस्क हा एक मोठा विषय असतो, पण ऍक्च्युली रिस्कशी डील करणं खूप सोपं आहे. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला, की असं इमॅजिन करा की आपण दोघं एका होडीत चाललोय आणि मध्यभागी ती होडी आली नदीच्या, आणि तुम्हाला पोहता येत नाही, मला पोहता येत आहे, आणि अनफॉर्च्युनेटली ती होडी उलटली, तर पाणी रिस्की आहे का? ज्याला पोहता येतं. एक्झॅक्टली. सो पाणी तुमच्यासाठी रिस्की आहे, माझ्यासाठी जर मला पोहता येत असेल तर पाणी रिस्की नाही. बरोबर. म्हणजे रिस्क कुठे? पाण्यात आहे का रिस्क? नाही. मग रिस्क कुठे? स्किल्स मध्ये. हा, तुमच्यामध्ये रिस्क आहे की तुम्हाला पोहता येत नाही, ह्या परिस्थितीमध्ये रिस्क आहे. ओके. तर थोडक्यात सांगायचं काय की ज्याला पोहता येतं त्याला रिस्क नाही. म्हणजे ती मीडियम इज नेव्हर रिस्की. ओके. ओनली दी पर्सन कॅन बी रिस्की. मग जर तुम्हाला अशी परिस्थिती असेल की रोज तुम्हाला शाळेत किंवा ऑफिसला जाताना होडीतनच जावं लागणार आहे आणि ती रिस्क आहे की होडी पलटली तर बुडून जाऊ, तर त्याच्यावर पर्याय काय की पोहणं शिकून घ्या. देन यू आर डिलिंग विथ द रिस्क. सो लोकांची चूक कुठे होते की लोकांना त्या होडीचा आस्वाद तर घ्यायचा आहे, मजा तर घ्यायची, पण ते जे पोहणं शिकण्यासाठी जी मेहनत आहे ती करायची नाही, आणि मग तिथे रिस्कचा प्रॉब्लेम सुरू होतो. सो रिस्क कमी करण्याचा एकमेव मार्ग हा आहे की त्याचं नॉलेज घ्या. ओके. सो मी लोकांना हे सांगेन की तुम्ही पैसा विसरून जा, तुम्ही फायनान्शियल नॉलेज घ्या, मग पैसा आपोआप तुमच्या मागे येईल. उलट करायला गेलात तर पैसा येईल आणि पैसा जाईल, पैसा टिकणार नाही. पैसा टिकवण्यासाठी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे नॉलेज. नॉलेज आलं तर तुम्ही रिस्कची डील करू शकता. ओके. सो जसं इक्विटी मार्केट्स मध्ये सगळ्यात जास्त रिस्क वाटते मध्यमवर्गीय लोकांना. का बरं? कारण त्या मीडियम मध्ये त्यांना पोहताच येत नाही, ते शिकतच नाही. तर ते शिकणं गरजेचं आहे. ते शिकलात तर इक्विटी मार्केट इज ऍज इझी ऍज ड्रायव्हिंग अ कार. तो काय लॉस होता तुमच्या आयुष्यात घडलेला? खूप मोठे लॉसेस झाले नाही मला, कारण माझा मूळ स्वभाव हा स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंटकडे जाण्याचा नाही. ओके. त्यामुळे मी खूप वेळा असं काही स्टॉक फ्युचर्स ऑप्शन्स मध्ये काही गेलोय, असं खूप म्हणजे पस्तावा होण्या इतके लॉसेस मला कधी झाले नाही. हा, म्हणलं तर मी त्या गोष्टीचा चस्का निश्चित घेतलाय, मी पण ट्रेडिंग केलंय, पण थोडेसे हात पोळल्यावर डोकं ठिकाणावर आलं की इकडनं काही आपलं भागणार नाहीये, इट इज नॉट गोइंग टू वर्क. आणि मग आय केम बॅक अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर माझा जास्त विश्वास आहे, माझा पिंडही तसा आहे. त्यामुळे मग मी तिकडे जास्त फोकस केला इन्स्टेड ऑफ ट्राईंग टू बिकम रिच ओव्हरनाईट. आय सेड की ओके, शांततेत चालू द्या, काही प्रॉब्लेम नाही. सो प्रामुख्याने असा खूप मोठा सिग्निफिकंट लॉस झालाय असं मी म्हणणार नाही. ओके. आता जर का आपण इन्व्हेस्टमेंट करत असू एखाद्या स्टॉक मध्ये असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये, तेव्हा बरेचदा असं होतं की आपण होप्स, आशावादी खूप असतो, की आज होईल, उद्या होईल, परवा होईल, आणि या नादामध्ये बरेचदा आपण सतत लॉसेस आपल्या अंगावरती घेत असतो. तर मग ती थांबण्याची योग्य वेळ अशी कोणती असते का? हो, पहिले काय आहे की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्याच्या आधी हा सगळा विचार केला पाहिजे. खूप वेळा काय होतं, एक टिपिकल उदाहरण मी देतो की आपण एखादा समजा स्टॉक आयडेंटिफाय केला की हा स्टॉक मला घ्यायचा आहे, मग तो स्टॉक आज 100 रुपयाला आहे, आणि ऍज अ इन्व्हेस्टर आपली काय अपेक्षा आहे की तो 110 होईल, 120 होईल, 130 होईल, म्हणजे मला जेणेकरून फायदा होईल.
आणि अनफॉर्च्युनेटली बहुतांश लोकांच्या केसमध्ये असा अनुभव येतो की तो स्टॉक घेतल्यावर तो 95 होतो, 90 होतो, 80 होतो, असं होतं काहीतरी. राईट. सो ज्याला त्याला हे कळलं पाहिजे की किती लॉस घेण्याची माझी ताकद आहे. सो तिथे खूप हे जजमेंट घेणं आवश्यक आहे की किती लॉस मी घेणार आहे. एक साधं तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगतो की असं इमॅजिन करा की मी एका स्टेशनवर उभा आहे, रेल्वे स्टेशनवर, आणि माझ्यासमोर एक ट्रेन आली तर त्याच्यावर एक पाटी असते. सो त्या पाटीवरती दोन्हीकडचे डाऊन आणि अप असे एरोज असतात आणि त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की दिल्ली पुणे दिल्ली. आणि मी समजा घाईत आलो, मला माहित नाही की ही दिल्लीच्या दिशेने जाणारी ट्रेन आहे का मुंबईच्या दिशेने, पुण्याच्या दिशेने, आणि मी पटकन त्या ट्रेनमध्ये घुसलो आणि ती विरुद्ध दिशेने चालायला लागली. तर माझी प्रक्रिया काय असेल त्या परिस्थितीमध्ये, मी काय करीन, लवकरात लवकर पुढच्या स्टेशनला जेव्हा ट्रेन थांबेल तिथे मी उतरून येईन. आय विल नॉट बिकम होपफुल की अरे कदाचित पुढच्या स्टेशनवर ही युटर्न मारेल आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने जायला लागेल. असं आपण करणार नाही रिअल लाईफ. किंवा आपण 2 स्टेशन थांबू बुवा, कदाचित वळेल, असं आपण करणार नाही. पण स्टॉक मार्केटमध्ये आपण हेच करतो की युअर जजमेंट इज टेकन ओव्हर बाय हायजॅक्ट, मी म्हणेन बाय होप, की काहीतरी होईल, काहीतरी चमत्काराची अपेक्षा. सो दॅट इज हाऊ मोस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आर बॉर्न इन इंडिया. की जर तुमचं असं काही झालं की तुमची अपेक्षा एकीकडे जाण्याची आणि वाहन दुसऱ्या दिशेने चाललंय, तर तुम्ही त्याच्यातनं पटकन उतरायला पाहिजे, प्रिफरेबली ऍट द नेक्स्ट स्टेशन. पण लोक अनेक वेळा असं दिसतं की प्रॉफिट झाला की लवकर एक्झिट होतात, लॉसेस झाले की ते त्या स्टॉक बरोबर लग्न करून घेतात आणि समाजात सांगतात की आय एम अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. दॅट डझंट वर्क. म्हणजे मूळतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फारसे आपल्याकडे नाहीये. तो धीरच नाहीये लोकांना. परिस्थितीनुसार ते होत जात. हा, म्हणजे आपण म्हणतो की लोकांना काहीतरी असं एक एक्साइटमेंट लागते इन्व्हेस्टमेंटमध्ये, की मी गुंतवलेत आणि शांत बसलोय, असे लोक कमी येतात. आता हे मी कशावरनं सांगतोय, तर मला स्वतःला 19 वर्ष झाली गुंतवणूक करून. सो मी मार्केट बघत नाही, मी मार्केट वर गेलं तरी गुंतवतो, मार्केट खाली गेलं तरी गुंतवतो, कारण माझा थिंकिंगच लॉंग टर्म आहे. मला उद्या काहीच नकोय, मला 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी ते पिक्चर माझं क्लिअर आहे. आणि त्यामुळे इट डझंट मॅटर की मार्केट आज वर गेलंय का खाली गेलंय, त्यांनी मला काही ब्लड प्रेशरवर इम्पॅक्टच होत नाही माझ्या. पण लोकांना खूप वेळा लोक या भूमिकेतनं येतात. हे अर्थात माझं जजमेंट आहे की नोकरी, धंदा, व्यवसाय ते करत असतात आणि तिथे त्यांचं धोरण हे असतं की मी इथे 8-10 तास, 15 तास दिवसाला काम करतो, खूप मेहनत करतो आणि मग एवढेसे पैसे मिळतात. तर स्टॉक मार्केटमध्ये तर काहीच मेहनत करायची नाही. इकडे टाकला स्टॉक की जाईल वर, घेतलं म्युच्युअल फंड की जाईल वर, असं काहीतरी भावना आहे की इकडे सगळंच ऑटोमॅटिक होतं आणि इकडे खूप मेहनत करावी लागते. या आशेपोटी बहुतांश लोक मार्केटमध्ये येतात की मेहनत न करता मला पैसे मिळतील. अनफॉर्च्युनेटली इथे देखील मेहनत करावी लागते, शारीरिक नाही पण बौद्धिक मेहनत करावी लागते आणि स्वतःवर मेहनत खूप करावी लागते. इमोशनल कंट्रोल प्रचंड लागतो आणि तो जर इमोशनल कंट्रोल तुमच्यात असेल तरच तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर होऊ शकता. आज आपण जसं मार्केटमध्ये बघतोय की तिकडे अमेरिकेमध्ये ट्रम्प झालेत त्यांचे राष्ट्राध्यक्ष आणि ते काहीतरी करतायत तिकडे आणि त्याच्यामुळे इकडे लोकांचा जीव खालीवर होतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल ट्रम्पला दिलाय, तर तो इमोशनल कंट्रोल नसेल तर डोंट कम इन दी मार्केट. आणि हेच प्रॉब्लेम आहे की इन्व्हेस्टरला सगळं काम स्वतःवर करायला लागतं, कारण तो मुळात मार्केटवर काही करू शकत नाही. ही हॅज 0 कंट्रोल ऑन दी मार्केट. ही ओनली हॅज 100% कंट्रोल स्वतःवर. आणि तिथेच आपण चुकतो, तिथे आपण काम करत नाही. आपण चांगल्या स्टॉकच्या शोधात लागतो, त्याच्याऐवजी स्वतःला चांगला इन्व्हेस्टर बनवा. दॅट इज द रेकमेंडेड रूट. असं पुढचा प्रश्न याच्याशीच निगडीत होता की लॉस झाला की एक डिप्रेशन बहुतांश इन्व्हेस्टर्सला येतं. मग स्टॉक मार्केट खाली जाणं असेल, या अशा कित्येक केसेस आहेत की आत्महत्येपर्यंतही निर्णय पोहोचतो. तर अशा वेळी एखाद्या इन्व्हेस्टरने मेंटली स्वतःला कसं प्रिपेअर करावं? ओके, सो सोपं उदाहरण घेऊयात आपण पुन्हा एकदा, की आपण आता रेकॉर्डिंग पुण्यात करतोय आणि मुंबईला जायचंय. हो, बरोबर. सो मुंबई पुण्याचा प्रवासाला किती वेळ लागतो? 3 ते 4 तास. ओके, आपण ट्रॅफिक विफिक सगळं धरून 4 तासात. आणि रोज लाखो लोक हा 4 तासाचा प्रवास करतात अँड दे आर ओके विथ दॅट.
असं इमॅजिन करा की तुम्ही गाडीने चाललेत, तुम्ही घरनं निघताना तुमचं मेंटली यू आर प्रिपेअर्ड की मला 4 तासात पोहोचायचंय, त्या अनुषंगाने तुम्ही निघालेत आणि तुम्ही तुमच्या स्पीडनी चाललेत, से एव्हरेज स्पीड ऑफ 80, आणि मग तुमच्या बाजूने एक गाडी येते आणि तो गाडीतला माणूस तुम्हाला म्हणतो की अरे तू काय 4 तासात चालला, बैस माझ्या गाडीत, मी तुला 1 तासात घेऊन जातो. राईट. आता हे प्रलोभन आहे आयुष्यामध्ये की चल पटकन इथं राजा डे ट्रेडिंग करते, चल फ्युचर ऑप्शन मध्ये पैसे टाकू, चल क्रिप्टो करन्सी मध्ये घुसू. आणि मग आपल्याला हे माहितीये की मला या प्रवासासाठी 4 तास लागणार आहेत, त्याचा अनेकदा आपण अनुभव पण घेतलाय. पण ते सगळं जजमेंट सोडून आपण आपल्या गाडीत उतरून त्याच्या गाडीत बसतो आणि मग तो आपला ऍक्सिडेंट करतो. दॅट इज लॉस. सो मुळात तुमचं मूळ जजमेंट काय आहे ते खूप महत्वाचं आहे. सो लॉसेस का होतात? कारण त्याला त्या फॉर्म्युला 1 कारचं जे झिंग चढते आपण म्हणूयात, किंवा जे थ्रिल असतं स्पीडचं, त्याच्यात त्याला बसण्याची एक खुमखुमी आलेली असते. अँड दॅट इज वाय मोस्ट पीपल मेक अ लॉस. सो पहिले हे लक्षात घ्या की स्टॉक मार्केट किंवा कुठलाही ॲसेट याच्यात जादूटोणा होत नाही. अर्ध्या रात्रीत कुठलीही गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीला रुजवायला लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो आणि मगच ती मोठं होते. सो डोंट गेट इन टू समथिंग की जे पटकन तुम्हाला श्रीमंतीकडे नेण्याचं कोणीतरी प्रलोभन दाखवतंय. महिन्याभरात डबल, वर्षभरात डबल, 3% महिना, असे जे प्रलोभन आहेत हे गॅरंटेड लॉस होणार आहे. आणि ह्याच गेट रिच क्विक स्कीम्स भारतात रॅम्पंटली होतात, सातत्याने होतात आणि लोक त्याला बळी पडतात कारण लोकांचा स्वतःवर विश्वास नाहीये आणि अशा काहीतरी प्रलोभनाला जातात. आणि मग त्यांना जेव्हा हे उमजतं की अरे आपण हे खूप मोठी घोडचूक केली तर दे कॅनॉट फेस दॅट ट्रूथ, दे कॅनॉट एक्सेप्ट इट की ठीक आहे मी मूर्ख होतो बा. हे मान्य करणं खूप लोकांना इमोशनली जड जातं आणि मग असेच लोक जाऊन आत्महत्या वगैरे करतात. सो सगळा जो खेळ आहे हा वेल्थ बिल्डिंगचा, हा फक्त तुमच्या इमोशनच्या अवतीभोवती फिरतो, दुसरं काहीच नाही. मी तर हेही म्हणेन की जे काही मार्केट्स आहेत, स्टॉक मार्केट असतील किंवा कुठलेही, ते बाहेर नाहीच आहेत, ते सगळे तुमच्या मेंदूच्या आत आहेत, ते सगळं तुमच्या डोक्यात चालू आहे. आणि ते जर तुम्हाला मॅनेज करता आलं तुमचं आतलं विश्व, तर मग बाहेरचं विश्व तुम्हाला हलवू नाही शकत. दिस इज व्हॉट वी डोंट अंडरस्टँड. त्याचं एज्युकेशन नाही, त्याच्यावर काम होत नाही. ओके. तुमच्या फर्ममध्ये जेव्हा कोणी नवीन क्लायंट येतो तेव्हा तुमचा कसा अप्रोच असतो त्यांच्या मेंटॅलिटीला, इन्व्हेस्टमेंटला घेऊन? कळीचा प्रश्न विचारलाय तुम्ही हा. सो मी तुम्हाला एक सिंपल त्याच्या मागचं माझं थिंकिंग सांगतो आधी, बिफोर आय गो टू दी अप्रोच. मी प्रामुख्याने माझा जो बिझनेस आहे तो म्युच्युअल फंड्सचा आहे. आणि म्युच्युअल फंड्स भारतामध्ये 60 वर्ष झाली आहेत, अस्तित्वात आहेत. आणि आज हाच व्यवसाय माझ्यासारखे 3.5 ते 4 लाख लोक भारतभर करतायत. आणि हे जे प्रॉडक्ट मी माझ्या क्लायंट्सला देतोय ही काही चितळेची बाकरवडी नाही की चितळेच्या दुकानात जाऊन घ्यायची. हे प्रॉडक्ट माझंच नाही, हे दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीने बनवलेलं प्रॉडक्ट ते मी देतोय. सो या 3.5 लाख लोकांपैकी लोकांनी माझ्याकडे काय यावं? इट इज अवेलेबल. आज वेबसाईटवर ऑनलाईन खूप सारे ॲप्स आहेत, तिथनंही तुम्ही घेऊ शकता. सो व्हॉट इज द डिफरन्शिएटर? सो माझं काम मुळात हे नाहीये की माझ्या गुंतवणूकदाराला, जो कोणी इन्व्हेस्टर माझ्याकडे येतोय, त्याला बेस्ट इन्व्हेस्टमेंट देणं. ते निश्चित काम आहे, पण दॅट इज ओनली 10% ऑफ माय जॉब. 90% माझा जॉब आहे की त्याच्या मेंदूवर काम करणं, त्याचं बिहेवियर मॅनेज करणं, त्याला फायनान्शियली लिटरेट करणं आणि त्याला अशा प्रकारचा इन्व्हेस्टर बनवणं ज्याची विजन 10 वर्षाच्या पलीकडची आहे. तर मी जर त्याला एज्युकेट करू शकलो आणि त्याला मी स्वयंभू केलं, त्याच्या स्वतःच्या पायावर उभं केलं, तर तो या मार्केटमध्ये टिकून राहील आणि तरच त्याचं वेल्थ क्रिएशन होणार आहे. सो मी आज चांगला फंड जो देतोय तो उद्या चांगला असेल याची काही शाश्वती नाही, पण मी जर त्याचा मेंदू चांगला केला तो कायम चांगला राहणार आहे. म्हणून पैशाचा जो विषय आहे हा फायनान्शियल नॉलेजशी निगडीत आहे. कारण तुमच्याकडे पैसे येतील जातील, पण नॉलेज कुठे जाईल? ते एकदा आलं की आलं. सो माझा मेन रोल इज नॉलेज देणं आणि त्याचं बिहेवियर कंट्रोल करणं, एक्स्पेशली वेन मार्केट इज मिसबिहेविंग, जे आता चालू आहे काइंड ऑफ. सो त्या काळात जर त्याला बिहेवियर त्याचं मॅनेज करता आलं, त्याचे इमोशन मॅनेज करता आले, तर आय थिंक मी माझं काम करतोय. बेस्ट फंड कुठला आहे हे तर तुम्हाला वेबसाईटवर पण मिळेल, पण बेस्ट फंड मध्ये तो तुमच्यासाठी बेस्ट आहे का आणि तुम्ही त्याच्यात टिकून राहणार का, हा प्रश्न फक्त एक चांगला सल्लागार जर असेल, ॲडवायझर असेल,
तोच त्याला मदत करू शकतो ते त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टिकून राहण्यासाठी. आणि आय थिंक दॅट इज माय बिगेस्ट रोल. असा कोणता क्लायंटचा एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला की जो खूप आगतिक होऊन ज्याला लगेच हवंय सगळं रिटर्न्स? असंख्य लोक असतात असे. सुरुवातीला जे येतात ते असे बहुतांश लोक उतावळेच असतात की बाबा मला पटकन रिटर्न पाहिजेत, किंवा एखादी घटना घडली कुठे बाहेर तर त्याला घाबरून जातात लोक. आता कुठेतरी युद्ध झालं, रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध झालं की सो भीती वाटणं स्वाभाविक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जो पैसा मिळाला आहे तो तुमच्या मेहनतीचा पैसा असतो. कोणी फुकट पैसे कोणालाही मिळत नाही. आणि आज एखाद्या व्यक्तीने 100 रुपये गुंतवले, उद्या काहीतरी भलतीकडेच काहीतरी फटाका झाला आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर आला आणि त्याचे असे 25-50% असेच विनाकारण गायब झाले, तर त्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण भीती वाटल्यानंतर तुम्ही काय करता, त्या भीतीशी तुम्ही कसं डील करता हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथे माझा रोल येतो. सो 3 प्रकारचे रिस्पॉन्सेस आहेत जगामध्ये जे मी शिकलेलो आहे. पहिला रिस्पॉन्स काय तर जेव्हा असं होतं मार्केट पडतं धाडकन, किंवा आपण आता नजीकच्या काळात कोविडमध्ये 40% मार्केट पडलं. सो एक रिस्पॉन्स काय की फाईट बॅक. म्हणजे मला मार्केटने माझे पैसे बुडवले ना, मग मी मार्केटकडनंच पैसे काढीन अशी खुन्नस त्याच्यावर निर्माण करणं आणि मग काहीतरी वेडेवाकडे प्रयोग करणं. मग म्युच्युअल फंडमध्ये लॉस झाला म्हणून फ्युचर ऑप्शनमध्ये मी घुसतो, तिथे काहीतरी हातपाय मारतो किंवा डे ट्रेडिंग चालू करतो की तिथे खुन्नस येते माणसाला. हा फायटिंगचा रिस्पॉन्स. आय विल फाईट बॅक अगेन्स्ट दी मार्केट विच यू कॅनॉट कंट्रोल ऑनेस्टली. दुसरं आहे फ्लाईट. म्हणजे काय की माझं नशीबच खराब आहे, मग मला नुकसान झाल्यावर मी पत्रिका काढायची, मग एखाद्या ज्योतिषाकडे जायचं, त्याला दाखवायचं, मग तो सांगणार तुझ्या पत्रिकेत 7.5 आहे, जा त्र्यंबकेश्वरला, कर नारायण नागबळी, हे कर ते कर. मग ते त्याच्याकरता ते काही लोक लागून जातात की माझं नशीब खराब, नशिबाला दोष द्यायचा कुठेतरी, हे थिंकिंग. सो जगातले 99% लोक आयदर त्या फाईट मध्ये जातात किंवा फ्लाईट मध्ये जातात. 1% लोक असतात ते विचार करतात की हा जो मला दणका दिला आहे हा मार्केटनी नाही दिला तर त्या आयुष्याने माझ्या कंबरड्यात लाथ घातली. तर काय, व्हॉट इज दी लेसन, ते त्या लेसनच्या मागे लागतात, ते शिकायचा प्रयत्न करतात आणि तिथून त्यांच्या नॉलेजला सुरुवात होते. अँड दॅट इज दी पीपल, दीज आर दी पीपल जे टिकतात मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी. ते अभ्यास करतात आणि अभ्यासाच्या जोरावर इन्व्हेस्टमेंटचे निर्णय घेतात. आणि माझं असं मत आहे की हेच खरे इन्व्हेस्टर्स आहेत जे इथून ऑपरेट करतात, नॉट बाय दी इमोशन. आणि मग त्यावेळेस ते काय करतात तर ते डेटा बघतात की आत्ता 40% मार्केट पडलंय, तर इतिहासात मागे जाऊन बघितलं तर पडलं होतं का आधी. मग ते मार्केट पडल्यानंतर 1 वर्षांनी काय झालं, 3 वर्षांनी काय झालं, 5 वर्षांनी काय झालं, हा जर तुम्ही डेटा काढला. सो तुमच्या भीतीशी डील करण्यासाठी डेटा वापरा, इमोशन नका वापरू. कारण इमोशन जर वापरलं तर 100% तुम्हाला नुकसान होणार आहे. सो माझ्या 19 वर्षाचा जे काही माझा इतिहास आहे ज्याच्यात मी स्वतः गुंतवणूक केलेली, त्या काळात मी 60%चा लॉस बघितलाय. 2007-08चा जेव्हा सबप्राईम क्रायसिस झालं, अमेरिकेत प्रॉब्लेम होता, आपण इकडे आपले कपडे विकले. कोविडमध्ये तर विचित्रपणा झाला होता खूपच. म्हणजे कोविड हे संकट मानवजातीसाठी पहिल्यांदा आलं होतं. त्याच्या आधी आपल्याकडे कोविडचा काही इतिहास नव्हता. मग माझं लॉजिक त्यावेळेस असं होतं की तुम्हाला कसं माहिती की कोविड आल्यावर विकायचं असतं मार्केटमध्ये, त्याला काहीच लॉजिक नाही. मग तिथे तुमचं इमोशन थिंकिंग करते, तुम्ही थिंकिंग करतच नाही. तुमची जी भीतीचे इमोशन आहे दॅट इज थिंकिंग फॉर यू. सो इफ यू जस्ट गेट आउट ऑफ दॅट, बाहेर आलो आपण आणि बघितलं अरे माझी भीती माझ्यासाठी काम करते, म्हणजे तुम्ही रिमोट कंट्रोल त्या भीतीच्या हातात दिलाय. त्याच्याऐवजी मी त्यावेळेस भरपूर गुंतवणूक केली आणि पुढच्या 3 वर्षात माझे पैसे तिप्पट झाले. बिकॉज इट इज अ लॉजिकल थिंग टू बाय इन अ सेल. सो हा सेल आहे स्टॉक मार्केटमध्ये. कोविड बऱ्याच जणांसाठी अपॉर्च्युनिटी पण होती आणि लॉस पण. आता तुम्ही ज्योतिष या विषयाला हात घातला, तर बरेचदा बहुतांश लोक इन्व्हेस्टमेंटच्या आधी ज्योतिषांचा सल्ला घेतात अपार्ट फ्रॉम एनी कन्सल्टंट. तर या ज्योतिषांवरती विश्वास ठेवणं खरोखर एक वाईज डिसिजन आहे का, तुम्ही मानता का? ओके, सो 2-3 गोष्टी आहेत याच्यामध्ये. जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो की मी आता काय केलं पाहिजे गुंतवणुकीसाठी, आणि त्याचा जेव्हा तुम्ही सल्ला घेताय किंवा कोणाचाही जेव्हा तुम्ही सल्ला घेताय, तर ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही पहिली गोष्ट हे करा की तो जो सल्ला देणारा व्यक्ती आहे तुम्हाला सांगतोय की बुवा तुम्ही असं करा तुम्हाला फायदा होईल, पहिले हे चेक करा की त्याला फायदा झालाय की नाही. सो
एखादा माणूस स्टॉक मार्केटचं काहीतरी सांगतोय किंवा म्युच्युअल फंडचं काहीतरी सांगतोय, तर त्याला म्हणा तुझा पोर्टफोलिओ दाखव मला किंवा तुझं पासबुक दाखव. तर तो जर दाखवायला तयार असेल तर कळेल तुम्हाला की दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. पण त्यांनी अशी काहीतरी उडवा उडवीची उत्तरं दिली की तुला काय करायचंय माझ्या पासबुकची, मी जे शिकवतो ते ऐक. आणि बहुतांश लोक ते दाखवू नाही शकत, कारण त्यांचा मूळ धंदा काय आहे, तो ट्रेनिंग द्यायचा आहे किंवा ते ज्योतिष सांगून पैसे कमवतायत का स्टॉक मार्केटमधून पैसे कमवतात, याची शहनिशा आपण केली पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी माझ्या क्लायंट्सला तरी माझा पोर्टफोलिओ शेअर करतो. कारण मी जेव्हा सांगतो तुम्हाला की तुम्ही म्युच्युअल फंड घ्या, तर पहिला प्रश्न तुमच्या डोक्यात काय येतो, तुम्ही कदाचित तो विचारणार नाही की तू घेतोय का बाबा, हा पहिला प्रश्न येतो. त्याची शहनिशा करा पहिले, तिथेच दूध का दूध पाणी का पाणी. आणि त्यातून मी म्हणतो की असेल एखादा चांगला ज्योतिषी, त्याच्या सांगण्यावरनं तुमचं एखादा त्यांनी स्टॉक सांगितला तुम्ही घेतला, ते तुमच्यासाठी फलित झालं, पुढच्या वेळी त्यांनी सांगितलं फलित झालं, तर चलने दो. इफ इट इज वर्किंग फॉर यू, व्हॉट इज द प्रॉब्लेम. तो खरा आहे का खोटा आहे त्याने फरक काय पडतो, ऍज लॉंग एज तुम्हाला फायदा होतोय का नाही. जर तुम्हाला नुकसान होत असेल आणि मग तुम्हाला जर तुम्ही तरी पण त्याच्या मागे लागले तर देन देर इज अ प्रॉब्लेम. बट माझं असं म्हणणं आहे की चांगली किंवा वाईट गोष्ट कुठलीच नाही, जे वर्क होतं ते करावं. सो तुम्हाला रात्री स्वप्नात एखादा स्टॉक आला आणि तो दुसऱ्या दिवशी फायदा देऊन गेला, तो सपने काही अनालिसिस करो, क्या प्रॉब्लेम आहे. ऍज लॉंग एज यू आर मेकिंग मनी, तुमचं साध्य काय करायचंय, तुम्हाला नफा व्हायला पाहिजे. आणि तो कुठल्याही मार्गाने झाला, ऍज लॉंग एज यू आर नॉट डुईंग समथिंग इलिगल किंवा दुसऱ्याला त्रास देण्याचा कार्यक्रम नाहीये तुमचा, अँड यू आर जस्ट बेनिफिटिंग, इफ इट इज वर्किंग व्हेरी गुड. मग मेथड डझंट मॅटर मच. बट येस, इट विल नॉट वर्क फॉर एव्हर, हे तर आपल्याला सगळ्यांना लॉजिकली माहिती आहे. बट करके देखो, लाखात एक जण असतात, एखादा असतो त्याचं चालतं नशीब, बलवत्तर आहे, चलने दो. बरं, आपल्या सामान्य माणसांसाठी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड यातला एक फरक काय. ओके, सो बेसिक ॲसेट जो आहे तो इक्विटी मार्केट आहे किंवा स्टॉक मार्केट आहे. आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक आहे डायरेक्ट रूट, म्हणजे मी जायचं एक डिमॅट अकाउंट उघडायचं आणि स्टॉक्स परचेस करायला सुरुवात करायची, हा डायरेक्ट मार्ग आहे. याच्यासाठी दोन गोष्टी पाहिजे, एक तुमचं नॉलेज पाहिजे आणि दुसरं वेळ पाहिजे. ह्या दोघांपैकी दोन्ही किंवा एक नसेल तर याच्या मार्गे जाऊ नका. आणि दुसरा मार्ग आहे इनडायरेक्ट, म्हणजे काय तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जाणं. आता भारतीय लोकांची आपली सगळ्यांची खोड आहे, आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर्स घेतल्याशिवाय शांती मिळत नाही. कधी कधी मी गमतीने म्हणतो की भारतीय माणसांनी जर स्टॉक्स विकतच घेतले नाही तर त्याला कावळेच शिवणार नाही, इतकी आपल्याला ती आसक्ती आहे त्या स्टॉक्स घेण्याची. किती पैसे मिळतात हा प्रश्न गौण आहे, पण प्रत्येक जण काहीतरी करून जुगाड करून त्या स्टॉक मार्केटमध्ये जातो. आणि दुसरा मार्ग काय, सोपा मार्ग आहे जो माझ्या हिशोबाने म्युच्युअल फंडचा. तिथे लॉजिक हे आहे की समजा तुम्ही आजारी पडले तर तुमच्याकडे तिथेही दोन पर्याय आहेत. एक, तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तिकडनं तो डॉक्टर तुमचं आजाराचं डायग्नोसिस करेल आणि मग तुम्हाला औषधं देईल, आणि मग तुम्ही मेडिकलवर जाता आणि त्या औषधं घेता आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट होतो, तुमची तब्येत बरी होते. हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग काय की तुम्ही डायरेक्ट औषधाच्या दुकानात जाणे आणि त्या मेडिकलवालाच डॉक्टर आहे असं समजून त्याला तुमचं दुःख सांगणे आणि तो देईल काहीतरी गोळी आणि होईल तुमच्यावर परिणाम. झाला तर चांगलाही होईल, झाला तर वाईटही होईल, यू डोंट नो. आणि काही महाभाग असेही असतील की जे पुस्तकं आणतील घरच्या घरी, होमिओपॅथी, ते रसायनं आणून घरीच औषधं बनवतील. सो तिन्ही मार्ग आहेत. बट बहुतांश लोक काय करतात, डॉक्टरकडे जातात कारण त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. दे विल नॉट एक्सपेरिमेंट विथ देअर हेल्थ की करके देखते यार, ये गोली खाके देखते क्या होता है, असं आपण तब्येतीच्या बाबतीत तरी करत. सेम वे लिगल प्रॉब्लेम झाला तर आपण वकिलाकडे जातो, त्याचा सल्ला घेतो, जो कारण त्यांनी तो एक्सपर्ट आहे त्या क्षेत्रातला, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी वेळ दिलाय. डॉक्टरनी मेडिकल करण्यासाठी वेळ दिलाय, म्हणजे पहिली ते 10वी शिक्षण, 11वी 12वी, त्याच्यानंतर मेडिकलचं शिक्षण, एवढं करून मग तो त्या खुर्चीत बसून ती पाठी लावली आहे ना डॉक्टर लिहिलेली. मग जर हा एवढा अभ्यास करून मग तो सल्ला देतोय तर स्टॉक मार्केटमध्ये आपण काय अभ्यास करतो, काहीच नाही, आपण त्या डायरेक्ट रूट मध्ये जातो. सो म्युच्युअल फंड पण हाच मार्ग आहे की तिथे जो फंड मॅनेजर आहे तो एज्युकेशनली क्वालिफाईड आहे इन्व्हेस्टमेंट या विषयात, आणि तो एकटा नाही आहे, त्याच्याकडे टीम आहे, 10-15-20 लोकांची टीम असते, ती सगळ्या अनालिसिसला मदत करते. त्याच्यानंतर त्यांच्याकडे लाखोचे सॉफ्टवेअर आहेत, आपल्याकडे काय
आपण पेपर वाचणार. आजकालचा सोपा मार्ग काय, सोशल मीडिया, रील्स बघा, फेसबुक, यूट्यूब, आणि तिथून काहीतरी गुंतवणूक करा. सो हे सगळे जे मार्ग आहेत हे धोक्याचे मार्ग आहेत. कारण आपण प्रॉपर एक्सपर्टच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली, म्युच्युअल फंड मधनं गेलो, तर हे सगळं आपल्याला मिळतं. प्लस ती म्युच्युअल फंडची जी टीम आहे ती फुल टाइम हीच ऍक्टिव्हिटी करते. त्यांची ऍक्टिव्हिटी पार्ट टाइम नाही. आणि कुठलीही फुल टाइम ऍक्टिव्हिटी नेहमी चांगला रिझल्ट बनवेल ऍज कम्पेअर्ड टू अ पार्ट टाइम ऍक्टिव्हिटी. आणि आपल्याकडे मुळात इतिहास आहे. 60 वर्ष झाली आज म्युच्युअल फंडला. त्याच्यामध्ये 60 वर्षात आपण जर डेटा काढला तर सरासरी 14-15% रिटर्न्स दिलेत या इंडस्ट्रीने. 3 रेग्युलेटर आहेत. सेबी आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे या सगळ्यावर निगराणी करतं. RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि AMFI, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. सो हे 3 रेग्युलेटर या सगळ्यावर देखरेखी करतात. 60 वर्षाच्या इतिहासात एकही फ्रॉड नाही म्युच्युअल फंड्समध्ये. सो मला असं वाटतं की ज्या लोकांचे मेहनतीचे पैसे आहेत, हार्ड अर्न मनी ज्याला आपण म्हणतो, ते ठेवण्याची सगळ्यात उत्तम जागा म्हणजे म्युच्युअल फंड आहे. कारण इथे हे सगळं स्ट्रक्चर आहे. यू हॅव गॉट इनफ एव्हिडन्स की हा ॲसेट पैसे बनवून देतो. शॉर्ट टर्म मध्ये खाली होत असेल, पण लॉंग टर्म मध्ये इट विल ऑलवेज मेक मनी. सो हे जर आपण बघितलं तर माझं हे राहील की गो फॉर म्युच्युअल फंड्स. कुठूनही जा, तुमचा मित्र म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडनं जा, अभ्यासपूर्वक जा, पण म्युच्युअल फंड मधनं करा, कारण तिथे धोके कमी आहेत. मी स्वतः 19 वर्षापासून अनुभव घेतलेला आहे. मी फक्त म्युच्युअल फंड मध्येच पैसे टाकतो, स्टॉक्स मध्येही टाकतो, पण मी ते पण माझ्या डोक्याने टाकत नाही. त्याला पण एक फंड मॅनेजर आहे. सो सांगायचं तात्पर्य काय, लेट युअर एक्सपर्ट हँडल द मनी. इन्स्टेड, बिकॉज यू आर नॉट द एक्सपर्ट इन हँडलिंग मनी, यू मे बी एक्सपर्ट इन अर्निंग मनी. येस, दोन्ही विषय वेगळे. आजकाल जे ऍप्स आहेत ज्याच्या थ्रू आपण इन्व्हेस्ट करू शकतो, सोशल स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये, हे तुम्हाला कारण वाटतात का की प्रत्येकाला आजच्या काळी वाटू लागलंय की मी इन्व्हेस्ट करेन तर योग्यच ठिकाणी करेन, मी करू शकतो? येस, खूप म्हणजे एक्स्पेशली कोविड नंतर ह्याचं खूप पीक आलंय की ॲप्समधनं स्वतः करणं. पण मला असं वाटतं की ही मेथड शॉर्ट टर्म मध्येच काम करते. लॉंग टर्म मध्ये लोक याच्यात अडकतात, फसतात, कारण हँड होल्डिंग नाही. आपण कितीही काही म्हणलं तरी टेक्नॉलॉजीचं एक लिमिटेशन आहे. त्याच्यासाठी मी एक साधं उदाहरण देतो. आपण जेव्हा लहान असतो, जेव्हा आपल्याला चालता येत नसतं, थोडंसं बळ आलेलं असतं पायात आणि आपण रांगत असतो, त्यावेळेस आपण कसे शिकलो चालायला, की आपल्या आईवडिलांनी हँड होल्डिंग केलं. आपल्याला आपले हात धरून थोडं चालवलं, मग आपण वस्तूंचा आधार घेऊन चालायला सुरुवात केली, आणि इव्हेंच्युअली बराच वेळ असं धडपडल्यानंतर, उठल्यानंतर, पडल्यानंतर मग आपण चालायला सुरुवात केली. सो हे हँड होल्डिंग जर त्यावेळेस नसतं, आपले आई वडील समोर ऍप घेऊन बसले असते आणि चल बेटा बटन दबा तेरे को आएगा चलने, तर आलं असतं का चालतं? आपल्याला नसतं आलं, राईट. सो ज्या ठिकाणी हँड होल्डिंगची गरज आहे त्या ठिकाणी हँड होल्डिंगची गरज आहेच. सो गुंतवणूक हा असा विषय आहे की जिथे हँड होल्डिंग लागतं, कारण गुंतवणुकीचा मूळ गाभा हा तुमच्या इमोशनशी निगडीत आहे. इट इज नॉट रिलेटेड टू दी प्रॉडक्ट ऑर दी ॲसेट. तुम्ही कशात इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही एफडी करताय की तुम्ही सोनं नाणं घेताय, का तुम्ही रिअल इस्टेट घेताय, का तुम्ही इक्विटीमध्ये आहात, या सगळ्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या इमोशनशी आहे. सो तुम्ही जर इमोशनल कंट्रोल शिकले, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक हँड होल्डिंग लागणार आहे, एक कोणतरी असा व्यक्ती लागणार आहे जो या सगळ्या उतार चढावातनं गेलेला आहे ऑलरेडी, आणि त्याला माहिती की याच्याशी डील कसं करायचंय. सो त्यातनं जर तुम्ही गेले तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. किंवा आपण गाडी शिकतो तर आपण ड्रायव्हिंग स्कूल का लावतो? अनुभवासाठी. हा, कारण त्याला गाडी येते त्या ड्रायव्हरला. तुमचा एखादा मित्र म्हणला की अरे मला गाडी येत नाही पण मी तुला शिकवतो चल, तर तुम्ही द्याल का त्याच्या हातात तुमची गाडी? कधीच देणार. सो इथे ऍप्स मधनं हेच होतंय की आपण स्वतःच्या बळावर गाडी शिकायला जातोय. आपल्याला काही शेंडानं बुडूक त्याचं कुठेतरी आपल्याला असं वाटतंय. आणि आत्ता जे एक्झॅक्टली झालं पोस्ट कोविड, की एवढी मोठी रॅली आली आणि मोस्ट पीपल थिंक दॅट इफ दे मेक मनी दे नो दी गेम. यू मे बी लकी, दॅट इज वाय यू मेड मनी. आता तो गेम उलटा झालाय, आणि मग मॅक्सिमम लोकांना पळताभुई थोडी झाली, कारण त्यांनी वाईट काळ मार्केटचा बघितलाच नाही. सो चांगलं आणि वाईट दोन्ही बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं तरून जाऊ शकता. सो हँड होल्डिंग आवश्यक आहे. सो माझं प्रांजळ मत आहे की यू शुड हॅव अ फिजिकल पर्सन, अ फिजिकल ॲडवायझर, जो तुम्हाला मदत करेल, आणि जो स्वतःची मदत त्यांनी ऑलरेडी केली आहे याची शहानिशा करा. त्याचा पोर्टफोलिओ आहे का, त्यांनी तो पोर्टफोलिओ किती वर्ष सांभाळलाय हे सगळं चेक करा.
आणि मग तुम्ही गुंतवणुकीच्या ह्याच्यात करा. मग सल्ला घेण्यात काही कमीपणा नाही, काही प्रॉब्लेम नाही. आज एवढं सगळे ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट एक अभ्यासू क्षेत्र असून देखील आजच्या काळी अजून देखील लोक याला सट्ट्याशी कम्पेअर करतात. राईट. तर याबद्दल तुमचं काय मत? सट्टा आहेच हा त्या लोकांसाठी ज्यांची मानसिकता शॉर्ट टर्म आहे. जसं मी मगाशी म्हणलं की ज्या लोकांना मेहनत नाही करायची पण पटकन श्रीमंत व्हायचे, अशा लोकांची गर्दी कमी नाही आहे समाजात. मग ते लोक याला सट्टा करण्याचा प्रयत्न करतात. आणि शॉर्ट टर्म मध्ये काय होतं की मार्केटवरती सगळा इम्पॅक्ट हा ग्रीड आणि फिअर या दोन इमोशनचा असतो. सो आज काहीतरी बातमी आली की एखाद्या कंपनीचं रिझल्ट चांगला आला की लोक पळतात तिकडे त्या दिशेने. सो हे मॉब मेंटॅलिटी जी आहे इट इज ऑलवेज ड्रिव्हन बाय ग्रीड अँड फिअर स्टॉक मार्केटमध्ये. पण लॉंग रन मध्ये आपण जर विचार केला तर हे या ग्रीड आणि फिअरचा इम्पॅक्ट सगळा निघून जातो आणि इव्हेंच्युअली जे काही रॅशनल थिंकिंग आहे किंवा जे लॉजिक आहे किंवा जो डेटा आहे दॅट प्रिव्हेल्स. सो आता फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे ती सातत्याने फायदा करते, त्या कंपनीचेही चांगले आणि वाईट दिवस आहेत. दरवर्षी त्याचा काही धंदा वधारणार नाही. एखादं वर्ष त्याचं चांगलं जाईल, एखादं वर्ष खराब जाईल. पण आपण एक 10-15 वर्षाचा कालावधी बघितला तर दॅट कंपनी हॅज मेड मनी. मग लॉंग टर्म मध्ये इट इव्हन्स आउट. सो हे जे सट्टा बाजार आपण म्हणतो हा कशाचा आहे तर ज्यांना शॉर्ट टर्म मध्ये व्हायचंय त्याला आज सकाळी घेतलेला शेअर संध्याकाळपर्यंत निघून त्याला नफा व्हायला पाहिजे. सो त्या मानसिकतेचे लोक याला सट्टा बाजार समजतात. पण जे लॉंग टर्म आहेत त्यांना काही फरक नाही पडत. सो वॉरेन बफेटनी एक खूप सुंदर कोट आहे त्याचा. त्यांनी असं सांगितलंय की स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे एज्युकेटेड इन्व्हेस्टरकडे पैसा येतो अनएज्युकेटेड इन्व्हेस्टरचा. सो वेडे लोक शहाण्या लोकांना पैसे देण्याचा जो गेम आहे तो स्टॉक मार्केट आहे. सो फायनान्शियली इलिटरेट पीपल विल पास ऑन देअर वेल्थ to financially literate people. So who are financially illiterate people? Those who want to become rich tomorrow morning. त्यांना नॉलेजशी काही घेणं देणे नाही, त्यांना फक्त पैसे हवे. पण त्यांच्यासाठी हा सट्टा आहे. बट जे फायनान्शियली लिटरेट आहेत ज्यांचा गेम मुळात लॉंग टर्म आहे त्यांना काहीच फरक पडत नाही. सो इट डिपेंड्स, यू हॅव टू चूज विच साइड यू आर आणि मग तुम्हाला तसं दिसेल. या व्यतिरिक्त आणखी कोणते गैरसमज म्युच्युअल फंड्स बद्दल तुम्ही ऐकलेत लोकांकडून? भरपूर आहेत. इनफॅक्ट मी आता एक पुस्तक लिहिलंय की 25 मिथ्स ऑफ म्युच्युअल फंड्स. ते आता पब्लिश होईल कधी पण असंख्य गैरसमज आहेत. माझ्याच रील्सवरनं मी बघतो खूप वेळा ज्या कॉमेंट्स येतात खाली त्याच्यामध्ये खूप लोक म्हणतात की म्युच्युअल फंड फ्रॉड आहे, ती कंपनी बंद होऊन पळून गेली तर काय होईल, असे असंख्य गैरसमज आहेत. आणि मुळातच स्टॉक मार्केट विषयी नॉलेज कमी आणि भीती जास्त, गैरसमज जास्त हे आहे. आणि त्यामुळेच मॅक्सिमम लोक याच्यात लॉंग टर्म इन्व्हेस्टर नाही आहेत. तर प्रामुख्याने एक मोठा प्रॉब्लेम जो आहे, मी असं म्हणणार नाही तो गैरसमज आहे, पण दॅट इज इन्फॉर्मेशन. या क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे. इट इज व्हेरी व्हेरी ट्रान्सपरंट. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की तुम्ही एखादा प्लॉट घेतला आणि त्या प्लॉट घेतला, तुमचं खरेदी झाली, एक विशिष्ट भाव त्याचा आहे, तर तुम्ही रोज त्या प्लॉटच्या परिसरात राहणारे जे लोक आहेत आजूबाजूचे त्यांना रोज जाऊन विचाराल का की याचा काय रेट आहे, काय रेट आहे, याचा काय रेट आहे, असं रोज जाऊन तुम्ही विचारायला सुरुवात केली. इमॅजिन करा, रोज सकाळी उठायचं आणि हाच कार्यक्रम आपला की जाऊन विचारायचं काय रेट आहे, काय रेट. 10 दिवसात तिथल्या आजूबाजूचे लोक म्हणतील याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय, हा रोज रोज येऊन का विचारतोय. बरोबर. तर आपण असं करत नाही, आपण प्लॉट घेतो आणि शांत बसतो. वी डोंट लुक ॲट दी रेट डेली. पण हीच गोष्ट लोक स्टॉक मार्केटमध्ये रोज करतात, कारण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, रोज कळतं ओपनिंग किती, क्लोजिंग किती, हाय किती, लो किती, तो त्याच्यातच बघत असतो सारखं खालीवर खालीवर खालीवर. आणि मग झालंय काय की ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली आज की आज हा शेअर इतक्याला उघडला किंवा म्युच्युअल फंडची एनएव्ही एवढी होती, काल एवढी होती, आज एवढी आहे, उद्या एवढी, हे सातत्याने येतं. मग कुठेतरी त्या माणसाला वाटतं की ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे येते तर याचं मी काय करायला पाहिजे, काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. कारण मुळातच आपला जो इतिहास जर आपण बघितला मानवजातीचा तर वी हॅव बीन एक्झिस्टिंग फॉर सो मेनी मिलियन्स ऑफ इयर्स प्रॉबेबली. बट इन्फॉर्मेशन एज कधी सुरू झाली? 1989 ला, जेव्हा ईस्ट आणि वेस्ट जर्मनी मधली भिंत पडली. दॅट इज सपोज टू बी दी स्टार्टिंग पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एज. सो आपला जे काही वय आहे इन्फॉर्मेशन एज मधलं तेच मुळात कमी आहे. तर माझं असं मत आहे की आपल्याला माहितीच नाही इन्फॉर्मेशनचं काय करायचं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की इन्फॉर्मेशन दिली ना त्याचं काहीतरी कर, आणि त्यांनी आपलं सगळं ब्लड प्रेशर खालीवर होतं. सो ही इन्फॉर्मेशन वापरायचीच नाहीये तुम्हाला.
तुमचं कामच नाही इन्फॉर्मेशन घेण्याचं, पण लोक घेत आहेत, वापरतायत. ओव्हर इन्फॉर्म्ड वी आर कम्प्लिटली ओव्हरलोडेड विथ इन्फॉर्मेशन. ओके. बट इफ यू सी रिअल इस्टेटच्या बाबतीत देर इज नो इन्फॉर्मेशन. रोज कुठल्याही पेपरमध्ये भाव छापून येत नाही, या एरियातले हे भाव असे आहेत, आज हा क्लोजिंग, या प्लॉटचं क्लोजिंग असं झालं, असं काहीच नाही. न सोन्याचे पण येत आहेत आजकाल रिसेंट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. पण तिथेही आपण चलबिचल करत नाही का, आपण रोज ते चेक नाही करत. बट स्टॉक मार्केट इज सो व्होकल. यू ओपन द टीव्ही, सम चॅनल, सम पर्सन विल स्टार्ट शाउटिंग ये लो वो लो. सो मला असं वाटतं की जर इफ यू टर्न युअर इयर्स डेफ, तुम्ही थोडंसं बहिरेपण दाखवलं आणि शांत बसले, थोडा कॉन्फिडन्स ठेवला की येस मी चांगली कंपनी घेतली आहे किंवा चांगला म्युच्युअल फंड घेतलाय, त्याचा इतिहास मी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कोण काय बाजारात त्याच्याविषयी बोंबलतंय याच्याकडे मी जर बहिरेपणाने बघायला सुरुवात केली तर आय थिंक वेल्थ जनरेशन इज व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके. यंग इन्व्हेस्टरने ज्याला फारसं काही नॉलेज नाहीये या इन्व्हेस्टमेंटच्या फील्डमध्ये, त्याने स्टॉक मार्केटची निवड करावी की म्युच्युअल फंडची? अर्थातच म्युच्युअल फंडची. ओके. कारण म्युच्युअल फंड मध्ये एक ऍडव्हान्टेज आहे की तुम्हाला नॉलेज असण्याची गरजच नाही. मुळात तुम्ही डॉक्टर होऊच शकत नाही. ओके. प्रत्येक जण जर म्हणला की मी आधी डॉक्टर होतो आणि मग मी औषधं घेईन, का तर डॉक्टर माझ्याकडनं पैसे घेतोय कन्सल्टिंग फीची, म्हणून ते पैसे मी वाचवायला जातो, तर त्याची गरजच नाही मुळात. तर गो थ्रू म्युच्युअल फंड्स, दे विल टेक केअर. 60 वर्षाचा इतिहास आहे, 3 रेग्युलेटर आहेत आणि इट इज क्रिएटेड हमंगस वेल्थ फॉर इंडियन्स. मग अशा वेळी योग्य कन्सल्टंट कसा निवडावा? आता हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण 3.5 लाख म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत भारतामध्ये आणि आम्ही एक साधारण 1200-1500 लोक आहोत ज्यांच्याकडे 100 कोटीपेक्षा जास्तीचे ॲसेट्स आहेत. सो ज्या अर्थी माझ्या क्लायंट्सनी एवढे पैसे माझ्याकडे सांभाळायला दिलेत, त्या अर्थी मी चांगलं काम करत असीन असं माझं मत आहे. नाही तर मला एवढे पैसे कोणी देणार नाही. तर ॲडवायझर कसा शोधावा? एक तर जाऊन तुम्ही एक 4-6 ॲडवायझर्सची मुलाखती घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्या नॉलेजची डेप्थ किती आहे, ते तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करतायत की प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न करतायत हे चेक करा. त्याच्यानंतर सी इफ दे आर विलिंग टू शेअर देअर पोर्टफोलिओ विथ यू, की मी अशी गुंतवणूक केली आहे, या फंडांमध्ये माझे पैसे आहेत, मला अशा प्रकारचे रिटर्न्स मिळत आहेत, आणि मुळात आय एम इन अ फायनान्शियली बेटर सिच्युएशन टुडे अँड दॅट इज व्हाय तुम्ही पण माझ्यासारखं जर कॉपी केलं, तुम्ही जर मला फॉलो केलं तर तुम्ही पण फायनान्शियली बेटर व्हाल. ओके. भले हे तो पब्लिकमध्ये सांगायची त्याला गरज नाही, पण 1-to-1 जेव्हा तुम्ही जाल, वेन यू बिकम हिज क्लायंट, तर त्यांनी ही इन्फॉर्मेशन शेअर केली पाहिजे असं माझं मत आहे. सगळेच करतील असं काही नाही किंवा करायलाच पाहिजे असं मी काही रेकमेंड नाही करत. बट दिस इज अ लिटमस टेस्ट की तो किती ट्रान्सपरंट आहे व्यक्ती तुमच्याबरोबर, की त्याला तुम्हाला श्रीमंत करण्यात इंटरेस्ट आहे की तुमच्या गळ्यात एखादं प्रॉडक्ट मारण्यात इंटरेस्ट, हे चेक करणं फार आवश्यक आहे. ते जर तुम्ही करू शकले आणि त्या व्यक्तीच्या नॉलेजचा एक अंदाज तुम्ही घेतला आणि तुम्ही जर हे बघितलं की ही इज इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंग टर्म, तर आय थिंक ही विल बी अ गुड फिट फॉर यू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या व्यक्तीची तुमची वेवलेंथ जुळली पाहिजे. ओके. ती वेवलेंथ जुळण्यासाठी इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. 4-6 इंटरॅक्शन झाल्या, त्याची तुम्हाला एक अंदाज आला आणि देन यू मेक अ डिसिजन टू इन्व्हेस्ट, दॅट विल बी गुड. रॅन्डमली जाऊन करणं आय विल नॉट रेकमेंड. ओके. लग्न ठरण्यासारखीच प्रोसेस आहे. 4-6 मुलाखती झाल्याच पाहिजे. आपण असं रस्त्यावर जाणाऱ्या कोणाला तरी म्हणत नाही चलो शादी करते, सो इट विल नॉट वर्क आउट इव्हेंच्युअली. सो बेटर इज वेवलेंथ जमवा. इव्हेंच्युअली तुमचा जो ॲडवायझर आहे हा तुमचा चांगला मित्र झाला पाहिजे. दॅट इज दी फायनल स्टेज आय विल से. सो ते जर होणार असेल असं तुम्हाला जाणवलं, कारण प्रत्येक जण तुमचा मित्र होऊ नाही शकत, त्याचे वाईब्स आपले जुळावे लागतात. सो ते जर झालं तर व्हेरी गुड, दॅट इज द राईट वे टू चूज. पर्सनली असा एक अनुभव आहे माझा की मी जेव्हा टीव्हीवरती ॲडव्हर्टिजमेंट पाहतो म्युच्युअल फंड्सची, ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सचिन तेंडुलकर येतो, बरं वाटतं कुठेतरी की आहे चांगले, करूया. मग शेवटी जे एक स्लेट येते, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, मग ते ऐकताच थोडंसं विचार येतो की अरे थांबूया का. बरोबर. हां. तर ही एक भीती असते सहसा लोकांच्या मध्ये त्या एका वाक्यामुळे. तर ते काय आहे, थोडं इलॅबरेट कराल का? ओके, चांगला प्रश्न आहे हा. आणि एक सोपं मी पुन्हा उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न करतो की आपण जेव्हा कार चालवतो रस्त्यावर तेव्हा रिस्क काय आहे की ऍक्सिडेंट होईल आपला, बरोबर. मग ते रिस्क आपण कशी मॅनेज करतो, तर पहिले आपण जाऊन एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकतो.
आपण डायरेक्ट नवीन गाडी घेऊन रस्त्यावर येत नाही विदाऊट एनी नॉलेज. तर आपण ते शिक्षण घेतो. त्याच्यानंतर आपण गाडीमध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावतो, सेफ्टीची काळजी घेतो. आपण स्पीड लिमिटमध्ये, आता गाडीचं जे स्पीडोमीटर असतं त्याच्यावर 220 पर्यंत स्पीड आहे, म्हणून आपण 220 ने सारखी गाडी नाही चालवत. आपण स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवतो, ट्रॅफिक रूल फॉलो करतो, आजूबाजूला काय चाललंय आणि मग जातो. ह्यानी काय होतंय की तुमची ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जवळपास 0%. पण एखादा समोरून आलाच दारू पिऊन आणि त्यांनी ठोकलं तर तुम्ही काय करू शकत. सो दॅट इज लाईक अ मार्केट करेक्शन विच यू डोंट कंट्रोल. बट इफ यू सिट विथ दी प्रॉपर नॉलेज, विथ प्रॉपर माइंडसेट, आणि तिथे तुम्ही फोकस वे मध्ये गाडी चालवली, तुमचं लॉस होत नाही. पण गाडीवर असं कुठेच लिहिलेलं नाही ड्रायव्हिंग कार इज रिस्की, म्हणून आपण गृहीत धरतो की आता रिस्क नाहीच आहे, कारण तुम्ही त्याच्यात तरबेज झाला, त्यामुळे तुम्हाला रिस्क नाही. किंवा आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये सिलेंडर असतो तो गॅसचा, इट इज लाईक अ बॉम्ब. बट मग तिथे जर लिहिलं की हा सिलेंडर कधी फुटू शकतो तर कोणीच ठेवणार नाही तिथं. बट तिथे पण मेकॅनिझम आहे, ती रिस्क मॅनेज केलेली. त्याला एक रेग्युलेटर लावलाय, त्याला पाईप लावलाय, तो पाईप चेक करण्याची एक प्रणाली आपल्याला सांगितली की वर्षात एकदा ते चेक करा, त्याला क्रॅक पडलेत का हे करा, आणि ते आपल्या अंगवळणी पडलंय. त्यामुळे आपल्याला असं वाटत नाही की मी बॉम्बच्या बाजूला उभं राहून स्वयंपाक करतो किंवा जेवण करतोय. दॅट इज दी थिंग. का? बिकॉज वी हॅव लर्न टू मॅनेज दी रिस्क. आणि इथे काय झालंय की इथे जे वाक्य आलंय की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, याला घाबरून न जाता जर मी हे पुढचा प्रश्न विचारला की काय रिस्क आहे, ओके ही रिस्क आहे का, मग मी ती मॅनेज कशी करू, हे जर मी शिकून घेतलं तर मग देर इज नो रिस्क. कारण मी सगळीकडे रिस्क मॅनेज करतोच आहे. प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे. आज आपण घरात बसलोय, वरनं छत पडायची रिस्क आहे का आहे, बट इट इज मॅनेज्ड. एक स्ट्रक्चरल इंजिनियर लावलाय, तेवढं कॉन्क्रीट टाकलंय, तेवढं स्टील टाकलंय, सो दी रूफ्स डोंट फॉल एनी लॉंगर. सो इथे पण सेम आहे. ते वाक्य बघून घाबरायत मजा नाही. ती रिस्क मॅनेज कशी करायची. तर मगाचा तुमचा जो प्रश्न होता की तुम्ही ज्या डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू जाताय त्याला हा प्रश्न विचारा ना की बाबा याच्यात काय रिस्क आहे, मग ही मॅनेज कशी करायची. मग देन यू आर सिकिंग नॉलेज, देन यू आर नॉट आस्किंग विच इज द बेस्ट फंड, सबसे कम रिस्की फंड कोणता आहे, याची गरजच नाही तुम्हाला. रिस्क मॅनेज करता आली की तुमचं झालं. हा खूपच डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दिला, स्पेशली सिलेंडरचा. आता गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये एक फ्लक्च्युएशन दिसून येतं, तर त्याची कारण काय वाटतं तुम्हाला? कारण असंख्य आहेत. मूळ कारण हे आहे की कोविड नंतर जे मार्केट साधारण 7,600 निफ्टी होता, तिथपासून 26,000 जे निफ्टी गेलं, 244% ती रॅली आली होती. त्यावेळेस लोक सगळे मस्त मजेत होते, ऑल इज वेल, सगळं वर जात होतं कारण. आणि आता अचानक किती 15-16% खाली आलंय, तर लोकांचे एकदम लाईट लागले की अरे बापरे हे क्या हो गया होतं. सो मुळात हे समजून घ्या की मार्केट असंच चालतं. ते 2 पावलं पुढे जातं, 1 पाऊल मागे येतं, परत 5 पावलं पुढे जातं, परत 1 पाऊल मागे येतं. आणि जर तुम्हाला या मार्केटमध्ये टिकायचं असेल तर ही जी व्होलेटिलिटी आहे, खाली वर जाण्याचे हे जे फ्लक्च्युएशन आहे, त्याच्याशी तुम्हाला मैत्री करावी लागेल. बट मोस्ट पीपल हेट इट. त्यांना असं वाटतं की हे सदा सर्व काळ एकाच दिशेने जायला पाहिजे. ते शक्य नाही. आणि मुळात मार्केटची चाल हीच असते, कारणं ही नंतर शोधली जातात. त्याला कारण काही असेल की तिकडे ट्रम्पला शिंका आली, नो प्रॉब्लेम, पुतीन पेटला, नो प्रॉब्लेम, मार्केट रिॲक्ट करेगा. बट आपलं काम हे आहे की त्या विषयामध्ये न जाता एक साधं मी तुम्हाला अप्रोच सांगतो, जे मी माझ्या रील्समध्ये सातत्याने सांगतोय की तुमच्या घरी एक कार्य आहे असं समजा, आणि तुम्हाला शॉपिंग करायची. तुमच्या घराच्या उजव्या बाजूला एक मॉल आहे जिथे 50% सेल चालू आहे, आणि डाव्या बाजूला अजून एक मॉल आहे जिथे सेल नाही. तुम्ही शॉपिंग करायला कुठे जाल? सेलमध्ये, बरोबर का? कारण जी 100 रुपयाची गोष्ट आहे ती आज 50 रुपयाला मिळते. कोणी फायदा माणूस तिकडेच जाईल कारण त्याचे 50% वाचणार आहेत. आता हाच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो तर लोक उलट करतात, ते स्वतःचे कपडे विकून येतात. कारण त्यांना हे कळत नाही की इथं हा सेल चालू आहे ऍक्च्युली. त्यांना कारण तिथे भीतीने ग्रासलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही नॉर्मल शॉपिंग करता लाईफमध्ये त्यावेळेस इट इज ग्रीड. तो इमोशनच इंटरचेंज झालाय. स्टॉक मार्केट मधला फॉल किंवा स्टॉक मार्केट मधला सेल हा फिअरचं बटन दाबतो, आणि रिअल लाईफ मधला सेल हा ग्रीडचं बटन दाबतो. हा जर फरक तुम्हाला कळला मेंटली, आणि हे सेल कुठे चालू आहे? तुमच्या डोक्यात चालू आहे सगळा हा, की अरे हा सेल तर स्टॉक मार्केटचा आहे, मग मी फिअरचं बटन दाबतोय. हा माझा प्रॉब्लेम आहे, स्टॉक मार्केटचा नाही. सो जर मी नॉर्मल लाईफमध्ये जसं सेल बरोबर वागतोय तसंच इथे वागलो, तसंच माझे इमोशन कंट्रोल केले, आणि इफ आय सी एव्हरी फॉल
ॲज अ ऑपॉर्च्युनिटी आय विल ऑलवेज मेक मनी. आणि मी हेच केलेलं आहे. फक्त 2007-8 मध्ये मी लोन घेऊन गुंतवणूक केलेली. लोक मला वेडा समजायचे. याच्या डोक्यावर परिणाम झालाय. एखाद्याला जसं दारूचं व्यसन लागतं तसं याला मार्केटचं व्यसन लागलं आणि हा खड्ड्यात जाईल. मी असं रेकमेंड नाही करणार दर्शकांना की लोन घेऊन गुंतवणूक करा, तरी मी हे प्रयोग स्वतःच्या लाईफवर केलेत. बट स्टील सांगायचं तात्पर्य काय की जेव्हा मार्केटमध्ये फॉल येतो त्याची कारणं शोधण्यापेक्षा तुम्ही मला याच्यातनं काय मिळेल, मी ही संधी साधू शकतो का, हा तर सेल चालू आहे मग मी अजून खरेदी करतो, हा जर दृष्टिकोन ठेवला तर इट विल नॉट मॅटर की कुठल्या कारणाने आज मार्केट पडलंय. आणि ते तुम्हाला कळलंही. चला मी म्हणतो की ट्रम्पनी सँक्शन्स लावलेत, ड्युटीज वाढवल्यात, त्याच्यामुळे मार्केट पडलंय असं आपण क्षणभर समजू. तुम्ही काय करून घ्याल ट्रम्पला? तुम्ही जाऊन समजावाल त्याला की बाबा माझे पैसे इथे बुडालेत, मला लॉस झालाय पोर्टफोलिओमध्ये, तू आपले टॅरिफ मागे घे. डू यू कंट्रोल दिस? देन व्हॉट डज इट मॅटर की ट्रम्पनी काय केलं आणि तुमच्या मार्केटवर काय परिणाम झाला? हाऊ डज इट मॅटर? सो यू हॅव टू ओनली फोकस ऑन थिंग्स विच यू कंट्रोल. आणि मला असं वाटतं की मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ही सर्वदा तुमच्या कंट्रोलमध्ये असते. म्हणून सोपा मार्ग काय? म्युच्युअल फंड करा, SIP करा. मार्केट वर गेलं तरी गुंतवा, मार्केट खाली गेलं तरी गुंतवा. देर इज नो अदर वे टू मेक वेल्थ. वर्क करायचं मेंटॅलिटीवरती बस स्वतःवर काम करा. कारण तुम्ही ट्रम्पवर काम नाही करू शकत. इट इज इम्पॉसिबल. तो तुमचं काम करून टाकेल. त्याच्या वाटी जाऊ नका. उसको जो करना हो करो, तुमको जो करना है वो तुम करो. आता हा क्वेश्चन मी थोडं इलॅबरेट करेन की आज प्रत्येक तरुण इन्व्हेस्टमेंटच्या परत ग्रो होण्याच्या मागे लागलेला आहे फायनान्शियली. तर त्याचं काय एक योग्य वय असावं इन्व्हेस्ट करण्याचं, त्याचे काय योग्य ती मानसिकता असावी आणि काय ती योग्य रक्कम किंवा त्याला मिळणारी पगार किंवा त्याची सॅलरी काय असावी या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकेल आणि डोक्याला काही ताण न राहता तो राहील या क्षेत्रामध्ये. ओके. असं काही सॅलरीची किंवा इन्कमची रिक्वायरमेंट नाहीये मी असं म्हणेन. मी एक वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर देतो. तुम्ही कितीही पैसे जर कमवत असाल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे खर्च प्रत्येक जण करतो. एक खर्च आहे जो आवश्यक खर्च आहे. मग तुमचा पगार 5,000 असेल तर त्याप्रमाणे तुमचा खर्च असतो. खाणं पिणं ह्याच्यावरती तुमचा खर्च होतो. रोज तुम्हाला मोबाईल वापरायला लागतो, त्याचं काही बिल येतं. घरात इलेक्ट्रिसिटी आहे, त्याचं काही बिल येईल. हे सगळं आवश्यक खर्च जगण्यासाठी जे आहेत ते असणार आहेत. आणि दुसरा जो खर्च आहे त्याला डिस्क्रिशनरी एक्सपेन्स म्हणतात. म्हणजे जो आवश्यक नाहीये पण आपल्याला करावं असं वाटतं. उदाहरणार्थ तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, त्याचा मोबाईलचा मूळ हेतू काय की तुमचा आवाज मला आणि माझा आवाज तुम्हाला जावा, बरोबर. आता त्याच्यात बऱ्याच भानगडी लावून लावून त्याची किंमत वाढवली. सो तुम्हाला आवश्यक मोबाईल कदाचित 10-20 हजाराचा आहे, पण तुम्हाला हवासा वाटणारा मोबाईल हा आयफोन असू शकतो. मग तुमची लायकी नसताना तुम्ही जर आयफोन घेतला तर दॅट कम्स ॲज अ लक्झरी किंवा डिस्क्रिशनरी एक्सपेन्स असं मी म्हणेन. सो मुळात जर तुम्हाला हे कळलं की काही खर्च मला करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि काही खर्च मी अवॉइड करू शकतो आणि ते जर तुम्ही पोस्टपोन करू शकला तर तुम्ही 50% लढाई जिंकली असं मी म्हणेन. आणि तुमचा इन्कम कुठल्या का लेवलला असेल त्यांनी फरक पडत नाही. कारण त्याच प्रमाणात तो माणूस जगत असतो. जो 2,000 रुपये कमवतो तो 5 स्टार मध्ये जेवतच नाही. खरं. जो 2 लाख रुपये कमवतो तो कदाचित जेवेल. त्यामुळे इट इज ऑल प्रोपोर्शनेट. सो पहिलं तुमचा डिस्क्रिशनरी खर्च काय आहे तो लिहा. कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्याशा वाटतात पण त्याची तुमच्या आयुष्यात आवश्यकता नाहीये, आज तरी नाही, हे लिहा. आणि ते जे पैसे आहेत ते तुम्ही गुंतवायला सुरुवात करा लवकरात लवकर. अर्लियर दी बेटर. सो जर एक माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की मध्यमवर्गीय माणूस हा कसा ओळखावा, तर तो आपल्या घरी जसं गणेशोत्सव असतो त्यावेळेस आपण गणपती बसवतो आणि मग गणपतीसाठी आपण नैवेद्याला पेढे आणतो किलोभर आणि गणपती समोर एक आपण चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवतो आणि बाकीचे पेढे आपण खातो. दिस इज व्हॉट वी डू. सो मध्यमवर्गीय माणूस एक्झॅक्टली हेच करतो त्याच्या गुंतवणुकीबरोबर. नैवेद्य दाखवल्यासारखी जो माणूस गुंतवणूक करतो त्याला म्हणायचं मध्यमवर्गीय माणूस. तो किरकोळ गुंतवणूक करतो पण त्यांनी तो श्रीमंत होत नाही. त्याच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय राहतात. मग श्रीमंत व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याला किमान 100 रुपयातले 40 रुपये गुंतवायला पाहिजेत, तर त्याचा चान्स आहे की तो श्रीमंत होईल. आज जर तुम्ही समाजात एक सर्वे केला, किती लोक तुम्हाला वाटतं 40% गुंतवणूक करू शकत? खूप कमी. कोणीच नाही.
आणि का नाही करू शकत? कारण त्यांचा डिस्क्रिशनरी एक्सपेन्स जो आहे तो जास्त आहे, त्याची त्यांना जाणीवच नाही. आणि मध्यमवर्गीय माणसासाठी सगळ्यात घातक वाक्य कुठलं असेल हे सांगितल्या आपल्याला कॉमेंट्स येणार आहेत की असं कसं काय तुम्ही म्हणता डिस्क्रिशनरी एक्सपेन्स करायचे नाही. मग ते वाक्य हे आहे की मग आम्ही मजा कधी करायची, हे एक वाक्य त्यांच्या डोक्यात सारखं चालू असतं. का रे तुम्ही म्हणता आयफोन घेऊ नका, मग आम्ही मजा कधी करायची? तुम्ही म्हणता घर घेऊ नका, मग आम्ही मजा कधी करायची? तुम्ही म्हणता गाडी घेऊ नका, मग आम्ही मजा कधी करायची? या मजा करण्याच्या नादात ते कधीच श्रीमंत होत नाही, पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय राहतात. तर तुम्ही मजा करण्याचा जो कार्यक्रम आहे तो थोडा पोस्टपोन करा ना, बंद नका करू, पण पोस्टपोन करा. आधी ते पेरा तुमचं शेत, त्याच्यात पीक येऊ द्या, आणि मग त्या पिकावर जी दुधावर जी साय येणार आहे त्याच्यावर मजा करा. ते दुधावर सायच येऊ देत नाही, दूध पिऊन टाकायचं आणि ढेकर द्यायचं आणि म्हणायचं आम्ही मजा कधी करायची. मग मजा करायची असेल तर डोंट थिंक ऑफ गेटिंग रिच. सो हा प्रत्येक गोष्टीला एक कॉन्सिक्वेन्स आहे. कुठलीही पद्धत जी तुम्ही करताय ती योग्य किंवा अयोग्य नाही, पण त्याचा एक कॉन्सिक्वेन्स आहे. म्हणजे माझ्याकडे जे यंग लोक येतात त्यांना ऍडवाइस देतो, नोकरी किंवा तुमचा इन्कम सुरू झाल्यावर पहिली 10 वर्ष कुठलेही मोठे खर्च काढू नका, घर घेऊ नका, गाडी घेऊ नका, काहीच करू नका. फक्त त्यावेळेस गुंतवणूक करा, आणि मग जे तुम्हाला पाहिजे ते घर तुम्हाला घेता येईल. तुम्हाला असं वाटतं ना की घराच्या किमती वाढतायत, काहीच फरक नाही पडणार. 10 वर्ष फक्त गुंतवणूक करा. कारण माझा एक 2000 लोकांचं आर्थिक आयुष्य जवळनं बघितल्यानंतर माझ्या समोर एक साधा अनुभवातनं मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो की तुमचा इन्कम सुरू झाला की पहिली 10-12 वर्ष खूप क्रुशियल आहेत. त्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही मजा मारलीत तर मरेपर्यंत काटकसर करावी लागेल, आणि त्या 10-12 वर्षात जर तुम्ही काटकसर केली तर मरेपर्यंत मजा मारता येईल. यापैकी कुठला कॉन्सिक्वेन्स पाहिजे तुम्ही ठरवा, आयुष्य तुमचं आहे. मी ठरवलंय, मी पहिले 10 वर्ष काटकसर केली, आता मी मजा मारतोय मरेपर्यंत. आज मी घेऊ शकतो 100 दिवस वेकेशन. का बरं घेतो? कारण माझ्या दुधावर खूप जाड साय साठलेली, मग त्या साईवर मी मजा मारतो. पण मॅक्सिमम लोक ते दुधालाच हात घालतात, मग ते काहीच होऊ शकत नाही. हा एक खूप मोलाचा सल्ला आहे माझ्या मते तरी, खूप सुंदर, आणि तुम्ही त्याला एलॅबरेट खूप छान केलं. आता आपला पॉडकास्ट एक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे, तर आता या प्रश्नामध्ये आपण हे जाणून घेऊ की जे लोक इन्व्हेस्ट करतात किंवा जे लोक ज्यांचा काही संबंध नाही मार्केटशी, तर इनडिरेक्टली त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो मार्केटच्या फ्लक्च्युएशन्सचा दैनंदिन जीवनात? जे लोक इन्व्हेस्ट करतात आणि करत नाही ते आपलं. ओके, ऑनेस्टली स्पीकिंग काय फिलॉसॉफी असली पाहिजे, प्रत्येकाच्या लाईफवर कुठे ना कुठे परिणाम होतोय, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. हो. आता एक मानसिकता अनफॉर्च्युनेटली आपल्या इकडे मिसिंग आहे, दॅट इज बिकॉज ऑफ द एज्युकेशन सिस्टीम. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की आपण प्रत्येक जण एज्युकेशन सिस्टीम मधनं गेलोय, तर आपल्या आईवडिलांनी, आपण एक क्षण जर विचार केला की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी शाळा कॉलेजमध्ये का टाकलं, की जेणेकरून तुम्ही तिथे शिकाल, तुम्ही चांगले हुशार विद्यार्थी म्हणाल, आणि हे सगळं झालं जर व्यवस्थित तर इव्हेंच्युअली तुम्हाला चांगले पैसे मिळतील. बरोबर, हाच हेतू आहे प्रामुख्याने. हो, तुमच्यावरती संस्कार होतील तो एक भाग आहे, तुमच्याकडे नॉलेज येईल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ते सगळे ते बाय प्रॉडक्ट. पण तुम्ही सगळं केलं, शाळा कॉलेज आणि चांगले मार्क पण मिळाले आणि पैसेच नाही मिळाले, तर उपयोग काय त्या शिक्षणाचा? अल्टिमेट गोल काय आहे? पैसे. दॅट यू शुड बी केपेबल ऑफ अर्निंग गुड मनी. बरोबर आहे, सिम्पल लॉजिक. आता मला तुम्ही हे सांगा की जर मनी इज मेजर बाय प्रॉडक्ट ऑफ एज्युकेशन सिस्टीम, तर आपल्याला पैशाबद्दल किती विषय होते शाळा कॉलेजमध्ये? खूप काहीच नाही. नाणी व नोटा सोडला एक. एक्झॅक्टली. सो खूप अगदी 10% पण नाही, 2% असेल कदाचित. मग हे असं नाही वाटत का कुठेतरी की आपण आपल्या मुलांना ड्रायव्हिंग स्कूलमध्ये घातलंय आणि त्या ठिकाणी त्यांना ड्रायव्हिंग सोडून सगळं शिकवलंय, अशी ही काहीतरी उद्योग चालू आहेत. सो पहिला प्रॉब्लेम हा आहे की वी डोंट लर्न अबाउट मनी बट वी वॉन्ट मनी. हा विरोधाभास आहे. त्यामुळे काय होतं की शाळा आणि कॉलेज आपल्यावर जे काही करतायत संस्कार, जे काही नॉलेज आपण घेतोय, त्यातनं यू ओनली बिकम अ एम्प्लॉयबल प्रॉडक्ट, की समबडी विल एम्प्लॉय यू अँड पे यू. सो पैसे कमवण्याची कुवत तुम्हाला येऊन गेली काहीतरी करून, आणि तुम्ही काय करता? काम करता तर पैसे मिळतात, बसून मिळत नाही. आता काम केलं, पैसे मिळवले. आता प्रॉब्लेम इथे सुरू होतो, पैसे मिळवले की पैसे खर्च करा, कारण डोक्यातलं सॉफ्टवेअर काय सांगतं?
आया पैसा कर खर्च, आया पैसा कर खर्च. सो जर आपल्याला ही प्रोसेस थांबवायची असेल आणि आपल्याला जर चांगलं आयुष्य स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी द्यायचं असेल तर ह्याच प्रोसेसमध्ये एक छोटासा बदल करायचा. काम करा, निश्चित करा, भरपूर काम करा, भरपूर पैसे कमवा, खर्च कमी ठेवा आणि जो काही डिफरन्स आहे तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्स मधला तो एका एक्सपर्टच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुंतवा की त्याच्यावर मिळणारा परतावा हा महागाईच्या दरापेक्षा बराच जास्त असेल. म्हणजे इथे आपण पैशाला कामाला लावतो. एकीकडे मी काम करतोय, एकीकडे माझा पैसा काम करतो, एकीकडे मी काम करतो, एकीकडे पैसा काम करतो. मग एक दिवस असा येतो की माझा हा पैसा इतका मोठा होतो की मला हा प्रश्न पडतो की आता मी काम करू का नको करू, माझ्याकडे तर खूप पैसे झाले. तरी पण तुम्ही म्हणाल नाही तरी पण मी काम करणार आहे. का? कारण माझी कुवत आहे, मला डोकं आहे, मी चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतोय समाजामध्ये, तर मी काम करत राहील. पण आता मी पैशासाठी काम करत नाही. आता मी का काम करतोय? कारण मला काम करायला आवडतं. आय वॉन्ट टू क्रिएट व्हॅल्यू म्हणून मी काम करतोय. पैसा हा गौण झाला. मग तर इथे आपल्या लाईफवर परिणाम कशामुळे होतो तर आपण ही प्रक्रिया मुळात करायलाच विसरतो की मी काम करणं हा पण माझीच जबाबदारी, ही पण माझीच जबाबदारी आणि माझ्या पैशाला कामाला लावणं ही देखील माझीच जबाबदारी. सो इथे आपल्याला काम दोन्ही. आता पैशाला कामाला लावायचं शिक्षण कुठे आहे? पैसे कमवायचं शिक्षण तर घेतलं. म्हणून मग फायनान्शियल नॉलेज घ्या आणि तुम्ही फायनान्शियल नॉलेज घेतलं, सगळा समाज फायनान्शियल नॉलेजेबल झाला की मग ऑटोमॅटिक नुकसान होणं बंद होईल, वेडेपणा बंद होईल समाजातलं. पण ते नॉलेज घेतलं पाहिजे आणि ते करणं माझी जबाबदारी स्वतःची. कारण हे जर मी माझ्या आयुष्यासाठी केलं नाही तर दुसरं कोण करेल? मी जर स्वतःला श्रीमंत केलं नाही तर दुसरं मला कोण करेल श्रीमंत? कोणीच करणार नाही. म्हणून हे करा. मार्केट खालीवर होणार आहे, इकॉनॉमी खालीवर होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट माझ्या लाईफवर होणार आहे. तो इम्पॅक्ट कमी करायचा असेल तर मी फायनान्शियली नॉलेज घेतलं पाहिजे. दॅट इज व्हॉट इज माय फिलॉसॉफी. अशा पद्धतीने मी या विषयाकडे बघतो आणि म्हणून मग मी माझ्या क्लायंट्सला मॅक्सिमम नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो की त्यातनं ते सुज्ञ होतील आणि तो मग सुज्ञ व्यक्ती तो पैसा हाताळतो, मग तो पैसा वाढतो. ओके. मी तुमच्या फिनदास फर्म बद्दल थोडं काही सांगू शकाल? ओके. सो फिनदासमध्ये आम्ही प्रामुख्याने लोकांना मदत करतो की त्यांचं जे काही आयुष्य आहे ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जे जगायचं आहे त्याच्यासाठी बरीच गुंतवणूक करावी लागते. ठरवायला लागतं की मला काय काय माझ्या लाईफमध्ये अचीव करायचंय आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन करणं हे माझं प्रमुख काम आहे. सो थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर मी काय करतो तर मी लोकांचं आर्थिक आयुष्य दत्तक घेतो, जसं एखादं मूल दत्तक घेतात आणि त्यांना जसं पाहिजे ते वाढवून देतो. दॅट इज एक्झॅक्टली माय रोल. ओके. सो माझा असा आग्रह नाही की सगळ्यांनी माझ्याकडेच यायला पाहिजे, पण माझा हा आग्रह निश्चित आहे की तुम्ही तुमचे पैसे एक्सपर्टच्या माध्यमातून गुंतवणूक करा, जेणेकरून तुमच्या त्या मुलांकडे ते नीट लक्ष ठेवतील आणि मग त्या पैशाची वाढ नीट होईल आणि मग तुम्ही ते आयुष्य जगू शकाल जे तुम्हाला अपेक्षित आहे, जे लाईफ ऑफ युअर ड्रीम्स आपण म्हणूयात. आणि त्याच्यासाठी फार रॉकेट सायन्स नाही, खूप बेसिक गोष्टी आहेत. फक्त मी असं अनेकदा म्हणतो की श्रीमंत होण्यासाठी दोन गोष्टी अजिबात लागत नाहीत. एक म्हणजे पैसा, आणि हा एक भ्रम आहे आपला की पैसा लागतो, आणि दुसरं म्हणजे अक्कल. या दोन्ही गोष्टी लागत नाही. मग लागतं काय तर सातत्य लागतं. कसलं सातत्य? ही प्रोसेस फॉलो करणे की काम करा, खर्च कमी ठेवा, जो इन्कम आणि एक्सपेन्स मधला गॅप आहे त्याची गुंतवणूक करा, एक्सपर्टच्या माध्यमातून करा. असं जर तुम्ही सातत्याने 10 वर्ष केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक श्रीमंत होता येतं. देर इज नो रॉकेट सायन्स इन दिस. असंख्य लोकांना मी आतापर्यंत हेच मंत्र दिले, ते श्रीमंत झालेत आणि कोणी पण होईल, तुम्ही पण व्हाल. सामान्यतः आमचं पॉडकास्ट झाल्यानंतर आम्ही आधी सबस्क्रायबर्सच्या वतीने गेस्टला थँक्यू म्हणतो, आभार मानतो. पण पहिल्यांदा मला असं होतंय की आधी मी माझ्या वतीने तुम्हाला आभार मानावे की तुम्ही ज्या अर्थी तरुणाईला एक जो सल्ला दिलाय की पहिले 10 वर्ष किती मोलाचे असतात त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि ज्या वेगवेगळ्या उदाहरणासहित तुम्ही समजावून सांगितलं इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व, गुंतवणुकीचे प्रकार, त्याचे प्रणाली, या प्रत्येक गोष्टी इतक्या सटीक होत्या आणि सहसा कोणी नाही मिळत आपल्या समाजामध्ये की याच्याबद्दल आपल्याला माहिती देईल. पॅरेंट्सकडून तर ही अपेक्षा शक्यतो करूच नाही, अशातली गत आहे आपली. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर, आधी माझ्या वतीने आणि आमच्या सबस्क्रायबर्सच्या वतीने धन्यवाद. तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्हालाही धन्यवाद. सो
या चॅनलवरती तुम्ही, माझं असं मत आहे की खूप चांगलं काम करताय. हे समाज प्रबोधनाचं कोणावर तरी याचा परिणाम होतोय. आणि माझं असं प्रांजळ मत आहे की आपण चांगलं काम केलं आणि त्यातनं 1% जरी आपण समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन केलं तर वी हॅव डन आवर जॉब, वी हॅव फुलफिल्ड आवर रोल ऑन अर्थ. आणि ते तुम्ही निश्चित करताय. सो त्याच्याबद्दल धन्यवाद. आज मला तुम्ही इकडे बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. इट इज रिअली माय प्रिव्हिलेज टू इंटरॅक्ट. आणि माझी अशी अपेक्षा आहे की या सगळ्या चर्चेतनं दर्शकांना निश्चित काही ना काहीतरी व्हॅल्यू मिळेल आणि ते कुठल्या तरी चांगल्या गोष्टी आपल्या कॉपी करतील. या अपेक्षेने मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सरते शेवटी मी हे सांगेन की माझा जो यूट्यूब चॅनल आहे फिंदास मराठी, त्याच्यावरती मी खूप सारं कंटेंट बनवतो. आणि फिंदास इंडिया नावाने माझा इंस्टाग्राम चॅनल आहे विथ ब्लू टिक, त्याला फॉलो करा. दॅट्स इट. थँक्यू. तर मंडळी, अशाच प्रकारच्या नवनवीन व्यक्तींना भेटण्याकरिता, त्यांचे मतं जाणून घेण्याकरिता, त्यांच्या एक्सपर्टीज तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करण्याकरिता अनसीन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे दर पॉडकास्टला नवनवीन क्षेत्रातील वेगवेगळे व्यक्ती इथे येत असतात. आणि जर का तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर याला लाईक करा. खूपच जास्त आवडला असेल तर इतर सगळ्यांशी शेअर करा. आणि धन्यवाद.